Hello friend, today we will discuss superposition of wave. Now, principle of superposition. Principle of superposition. आता या principle of superposition चं statement काय सांगता येईल? What is the principle of superposition? When two or more waves traveling through the medium and arrive at a point simultaneously. Okay. Two or more waves traveling through the medium and arrive at a point simultaneously. Each wave produces its own displacement. Independently of the other. Each wave produces its own displacement at that point independently of the other. Hence the resultant displacement at that point is equal to the vector sum of displacement due to all waves. This is the principle of superposition. Let us consider, आता हे प्रिन्सिपल आपण कसं वापरायचं पहा. Let us consider what happens when two different waves cross a particles of medium. दोन वेव्ह आहेत, दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्ह आपण सिंपल करण्यासाठी दोनच वेव्ह. Let us consider what happens when two waves cross the particles of medium simultaneously. एखादा पार्टिकल्स आहे मीडियम आणि त्या पार्टिकल्स वर दोन वेव्ह एकदाच येत आहेत. दोन्ही मीडियम मधून आलेले आहेत आणि अशा वेव्ह चालत आहेत की ज्या दुसरी वेव्ह इथे प्रेझेंट नाही. ईच वेव्ह बिहेव ॲज इफ द अदर वेव्ह इज नॉट प्रेझेंट अँड विल सेट द पार्टिकल्स ऑफ मीडियम. प्रत्येक वेव्ह काय करत आहे, मीडियमच्या पार्टिकलला सेट करत आहे. कोणत्या मोशन मध्ये? सिंपल हार्मोनिक मोशन. मग आता एखाद्या पार्टिकलवर दोन वेव्ह एकत्र येत आहेत. दोन वेव्ह एकत्र आल्यामुळे या पार्टिकलला दोन व्हायब्रेशन घ्यायला लागलं. कोणामुळे? दोन वेव्हमुळे. एका वेव्हचं एक व्हायब्रेशन, दोन वेव्हचं दोन व्हायब्रेशन. ईच वेव्ह बिहेव ॲज द अदर वेव्ह इज नॉट प्रेझेंट अँड विल सेट द पार्टिकल्स ऑफ मीडियम इनटू सिंपल हार्मोनिक मोशन. Thus, each particles of medium is set into two simple harmonic motion due to two waves. मग आता ह्या पार्टिकलला दोन व्हायब्रेशन आले, दोन वेव्हचे दोन सिंपल हार्मोनिक मोशन. मग त्या पार्टिकलचं जे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, द टोटल डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम इज इक्वल टू द व्हेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट. सपोज पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट y1 आहे, दुसऱ्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट y2 आहे. मग रिझल्टंट डिस्प्लेसमेंट दॅट इज y इज इक्वल टू काय? y इज इक्वल टू y1 प्लस y2. दोन्ही या ठिकाणी इथं सम कोणते आहे? व्हेक्टर सम. ओके, इथं डायरेक्शन. आता displacement is a vector quantity. Therefore we can add this displacement considering their direction. सेम डायरेक्शनला असतील तर आपण प्लस घेऊ आणि अपोजिट डायरेक्शनला असेल तर आपण निगेटिव्ह साईन घेऊ. ओके, तर दिस इज द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. This principle of superposition is applicable to sound waves, light waves, waves on string, and we get interference. Okay, let us consider superposition of wave in two different waves. First of all, superposition of two wave pulse of equal amplitude and same phase moving towards each other. तर या केसमध्ये काय पाहायचं आपल्याला? दोन वेव्ह पल्स आहे ज्यांचा अँप्लिट्यूड सेम आहे, फेज सेम आहे आणि दोन्ही वेव्ह आता काय करत आहे? एकत्र येत आहे, अप्रोचिंग ईच अदर. आता या वेव्ह पल्स बद्दल आपण डायग्रामद्वारे पाहू. द प्रोपॅगेशन ऑफ अप्रोचिंग वेव्ह पल्स. डायग्राम मध्ये काय पाहत आहोत? पहिल्या डायग्राम मध्ये दोन वेव्ह एकमेकांकडे, दोन वेव्ह पल्स अप्रोच होत आहे. देअर सक्सेसिव्ह पोझिशन. आता दोन वेव्ह एकत्र येत आहेत, त्यांचं प्रत्येक टाइम नंतर आपण काय करू? त्यांची पोझिशन घेऊ. देअर सक्सेसिव्ह पोझिशन आफ्टर एव्हरी सेकंड. नंतर ते एकत्र येतील. देअर सुपर पोझिशन. त्याच्यानंतर सुपर पोझिशन नंतर ते काय होते? पुन्हा आपापल्या डायरेक्शन मूव्ह होतील. अँड देअर प्रोपॅगेशन आफ्टर सुपर पोझिशन आर शोन इन फिगर. सपोज द टू वेव्ह क्रॉस ईच अदर. मध्ये दोन वेव्ह एकमेकाला काय करत आहेत? क्रॉस करत आहेत. आता इथं काय होत आहे? जो पार्टिकल्स आहेत, पार्टिकल पी या ठिकाणी दोन्ही वेव्ह पल्स आल्या.
दोन्ही वेव्हचं अँप्लिट्यूड सेम आहे, दोन्ही वेव्हचं फेज सेम आहे, त्यामुळे पार्टिकलला दोन्ही वेव्ह पल्स कोणत्या डायरेक्शन मूव्ह करतील? सपोज दिस इन अ अपवर्ड डायरेक्शन. दोन्ही वेव्ह पल्स मध्ये आपण क्रेश घेतल्यामुळे दोन्ही वेव्ह पल्स काय करतात? त्याला अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल आणि अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाल्यामुळं अँप्लिट्यूड पहिल्यापेक्षा काय होईल? आता इन्क्रीज होईल. देअर अँप्लिट्यूड इज मॅक्झिमम. ओके, द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम ऍट दॅट पॉइंट. मॅक्झिमम ऍट दॅट पॉइंट. इथं अँप्लिट्यूड मॅक्झिमम का झालं? कारण दोन्ही वेव्ह कशा येतात? दोन्ही वेव्ह पल्स कशा येतात? सेम फेज मध्ये असल्यामुळं तिथे अँप्लिट्यूड काय झालं? पार्टिकलचं इन्क्रीज झालं. द डिस्प्लेसमेंट इज मॅक्झिमम ऍट दॅट पॉइंट ड्यू टू इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट. ओके, दिस इज अ constructive interference. This is the constructive interference. डिस्प्लेसमेंट, आता इथे डिस्प्लेसमेंट एकमेकाचं कॅन्सल झालं का? नाही. तर डिस्प्लेसमेंट दोघांचं ऍड झालं. डिस्प्लेसमेंट इज ऍडेड. ओके, इन दिस केस आफ्टर क्रॉसिंग इच अदर. आता डिस्प्लेसमेंट, आता या दोन वेव्ह एकमेकाला सुपर इम्पोज झाल्या, त्यानंतर सुपरपोज झाल्या. सुपरपोज झाल्यानंतर काय त्या दोन क्रॉस करून पुढे चालल्या जातील. आफ्टर क्रॉसिंग इच अदर बोथ द वेव्ह पल्स कंटिन्यू अँड मेंटेन देअर इंडिव्हिज्युअल शेप. After crossing each other, both the wave pulse continue and maintain their individual shape as shown in figure. Okay. तर इथं त्यांच्या नेचर मध्ये कुठलाही फरक पडला नाही. बरोबर आहे. जोपर्यंत दोन वेव्ह त्या पार्टिकल एकत्र आल्या, ज्या पॉइंटवर एकत्र आल्या, सायमल्टेनियसली एकत्र आल्या, त्या पार्टिकलला दोन्ही वेव्ह पल्सनं फक्त काय केलं? एका डायरेक्शनला मूव्ह केल्यामुळे ते अँप्लिट्यूड काय झालं? इन्क्रीज झालं. इथं या ठिकाणी डिस्प्लेसमेंटची काय झाली? ऍडिशन झाली. आणि डिस्प्लेसमेंट आपल्याला कसं मिळालं? मॅक्झिमम मिळालं. अँप्लिट्यूड कसं मिळालं? मॅक्झिमम मिळालं. दिस इज द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. नाउ सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्स ऑफ इक्वल एम्प्लिट्यूड अँड अपोजिट फेज मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. इथे काय बघणार आहोत आपण? दोन वेव्ह पल्स आहेत ज्यांचा अँप्लिट्यूड सेम आहे आणि फेज कसा आहे? आउट ऑफ फेज. म्हणजे त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स आहे एक्झॅक्टली 180 डिग्री. आणि अशा दोन वेव्ह एकत्र येत आहे आणि सपोज दिस इज द पॉइंट पी. या पॉइंट पी च्या ठिकाणी दोन वेव्ह एकत्र येत आहे ज्यांच्यामध्ये फेज डिफरन्स किती आहे? 180 डिग्री. अँप्लिट्यूड सेम आहे. अशा दोन वेव्ह एकत्र आल्यानंतर काय होईल? आता ह्याच्यामध्ये आपण पुन्हा डायग्रामद्वारे पाहू. द प्रोपॅगेशन ऑफ अप्रोचिंग वेव्ह पल्स. The propagation of approaching wave pulse, their successive position after every second, their superposition and their propagation after superposition are shown in figure. Okay, suppose the two waves cross each other at t is equal to 2 seconds. समजा t is equal to 2 seconds या वेळेस दोन वेव्ह एकमेकाला क्रॉस करत आहेत. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपण कोणत्या? फुल लाईन दाखवणार. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज 0. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज 0. कारण पार्टिकल जेव्हा इथे आला, पार्टिकल पी या ठिकाणी दोन वेव्ह एकत्र आल्या, तर पहिली जी वेव्ह पल्स आहे ती वेव्ह पल्स मध्ये क्रेस्ट आहे. त्या पार्टिकलला काय करत आहे? वर आउटवर्ड डायरेक्शनला, अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करत आहे. त्याच वेळेस दुसरी जी वेव्ह पल्स आहे तिचा जे ट्रप आहे त्या पार्टिकलला काय करत आहे? खाली ओढत आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. बरोबर आहे. ज्यांचं आता दोन्हीचा अँप्लिट्यूड सेम आहे, फक्त आउट ऑफ फेज आहे. मग पार्टिकलला एक वेव्ह पल्स अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करत आहे, दुसरी वेव्ह पल्स डाऊनवर्ड डायरेक्शनला. मग रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज 0. दिस रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज गिव्हन बाय अ प्लेन लाईन. ओके, द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट दैट इज फुल लाईन इज 0 ड्यू टू इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट दैट इज अ डॅश लाईन डिफरिंग इन फेज एक्झॅक्टली 180 डिग्री. एका वेव्ह या ठिकाणी क्रेस्ट असं, दुसऱ्या वेव्हच्या मध्ये ट्रप आहे आणि पार्टिकल्स ऑफ मीडियमला एक वेव्ह अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करत आहे, दुसरी वेव्ह डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह करत आहे. त्याच्यामुळे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज 0. दिस इज द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता डिस्प्लेसमेंट ड्यू टू वन वेव्ह पल्स. इथं काय झालं? या ह्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट एक वेव्ह वरच्या डायरेक्शनला, अपवर्ड डायरेक्शनला, दुसरी वेव्ह डाऊनवर्ड डायरेक्शनला. त्यामुळे डिस्प्लेसमेंट एका वेव्हचं डिस्प्लेसमेंट दुसऱ्या वेव्हनं काय केलं? कॅन्सल केलं. डिस्प्लेसमेंट ड्यू टू वन वेव्ह पल्स इज कॅन्सल बाय डिस्प्लेसमेंट ड्यू टू अदर वेव्ह पल्स व्हेन दे क्रॉस इच अदर. आणि आफ्टर क्रॉसिंग काय झालं? आफ्टर क्रॉसिंग इच अदर बोथ द वेव्ह मेंटेन किंवा कंटिन्यू अँड मेंटेन देअर इंडिव्हिज्युअल शेप. क्रॉसिंग पर्यंत डिस्प्लेसमेंट 0 होतं. असं वाटतं की दोन वेव्ह त्या ठिकाणी डॅश इथं प्लेन लाईन दिसत आहे, म्हणजे दोन वेव्ह कॅन्सल झाली का? नाही. त्यांचं डिस्प्ले आफ्टर क्रॉसिंग इच अदर
दोन्ही वेव्ह जेव्हा क्रॉस करतात तर बोथ दी वेव्ह पल्स कंटिन्यू अँड मेंटेन देअर इंडिव्हिज्युअल सेम.